व्हेल माशाच्या 10 किलो वजनाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांवर वन विभागाने मंगळवारी कारवाई केली। शहरानजीकच्या वालोपे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील HP पेट्रोल पंपासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। यामध्ये व्हेल माशाची उलटी व वाहने देखील जप्त केली आहे। या चौघां संशयितांमध्ये एका व्यावसायिकासह डॉक्टरचाही समावेश आहे। प्रकाश तुकाराम युलेकर, दिलीप पांडुरंग पाटील, प्रवीण प्रभाकर जाधव आणि अनिल रामचंद्र महाडिक या चौघांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे। त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये कारवाई केली आहे। कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक RM रामानुजम, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन संरक्षण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी RC परदेशी, परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक RR पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रग पाटील, सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल MM डबडे, MV पाटील, सास सावंत, रा.द. खोत, NS गावडे, राहुल गुंटे, अशोक ढाकणे, राणबा बंबर्डेकर, सूरज जगताप, सूरज तेली, अरुण माळी, विशाल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। चिपळूण वन विभाग मागचे 15 ते 20 दिवसापासून या ट्रॅकमध्ये होता आणि इन्फॉर्मर्सकडून इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे होती। ॲम्बरग्रीस म्हणजे व्हेल माशाची उलटी, तर त्याबाबत ट्रेड होतोय असं निश्चित झालं होतं। मग आम्ही सदर आरोपींना पद्धतशीर गिराईक असं पाठवून त्यांना ट्रॅप केला। त्याच्यामध्ये एक होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉक्टर सुद्धा आहे आणि एक व्यावसायिक आहे, 2 शेतकरी आहेत आणि मग फायनॅलिटीवरती ते काल आलं आणि काल आम्ही 3 तारखेला ट्रॅप आमचा चिपळूणमध्ये सक्सेसफुल झाला। त्यांच्याकडून आम्हाला जवळपास 10 किलो ॲम्बरग्रीस सीज केलेला आहे। आता ते पुढे आम्ही पुढच्या कोर्टच्या प्रोसिजर्स आणि आरोपी कोर्टात दाखल करण्याच्या प्रोसिजर्स करत आहोत। पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये इंटरोगेशनमध्ये आम्हाला एक आरोपी फरार म्हणजे पुढची लीड्स मिळाल्या, पण तो आरोपी फरार झालेला आहे। पण आम्ही पुढची इन्फॉर्मेशन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। ते कसं आहे, त्याला ॲम्बरग्रीस म्हणतात। ही व्हेल माशाची उलटी आहे, ते इंटरनॅशनल लेवलला रॅकेट आहे, याचं तस्करी होते आणि ती विविध प्रकारचं त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे असा समज आहे आणि त्यामुळेच हे वाईल्ड लाईफ क्राईम केसेस होतात। तर वन विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना सर्वांना एक आव्हान आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडमध्ये तुम्ही फसू नका आणि कायदा खूप कडक आहे आणि कडक कारवाई होऊ शकते याच्यामध्ये, याचं भान सगळ्यांना असावं। हो, आम्ही 4 आरोपी आता कोर्टात हजर करत आहोत आणि त्यांची कस्टडी पण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। कस्टडी मिळाली तर पुढच्या इंटरोगेशन्समध्ये आम्हाला याच्यामध्ये अजून धागेदोरे सापडू शकतात। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।